नमस्कार. लीनाच्या स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला अंडा करीची रेसिपी पाहायला मिळणार आहे. काळजी करू नका. अंडा करी म्हटलं की अंडी उकडा, काही निवडक मसाले भाजा, बारीक वाटा, खोबरे, कांदा, टोमॅटो भाजा, बारीक वाटा आणि हा सर्व मसाला वाटून भाजल्यानंतर आपली अंडा करी तयार होते. पण आज या स्वयंपाकघरात कमी मेहनतीची, जास्त खटाटोप न करता पटकन तयार होणारी अंडा करी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. कढईमध्ये 2 पळी तेल घालूयात. करीसाठी तेल जरा जास्तच घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये 1 टीस्पून जिरे घालूया. तुम्हाला अंडा करीमध्ये फोडणी दिलेले जिरे आवडत नसेल तर घालू नका. जिरे उमललेले आहे. इथे मी पाव किलो कांदे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेले आहेत. जास्तही जाडसर ठेवायचं नाहीत, नाहीतर करी आपली नीट मिळून येणार नाही. हवं असल्यास कांदा तुम्ही किसणीवर सुद्धा किसू शकता. कांदा घालूया आणि गॅसच्या मध्यम आचेवर हा कांदा आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. कांदा आपण मिक्सरमध्ये वाटल्यामुळे त्याला पाणी सुटतं, म्हणून कांदा चांगला भाजणे गरजेचे आहे. कांदा नीट भाजला नाही तर करी खाताना कांद्याचा वास येतो, म्हणून सुरुवातीलाच कांदा भाजणे गरजेचे आहे. 10-12 मिनिटांनंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आले लसणाची पेस्ट घालूया आणि 1 ते 2 मिनिट भाजून घेऊया. आले लसणाची पेस्ट आपली भाजून झाली. इथे मी 2 पिकलेले टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे. जास्त पण टोमॅटो घेऊ नका, नाहीतर करी आपली आंबट होईल. मोठे 2 आकाराचे टोमॅटो किंवा 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घ्या. टोमॅटोची प्युरी घालूया आणि ही प्युरी आपण 5 ते 7 मिनिटे मध्यम आचेवर चांगली भाजून घेऊया. 5 ते 7 मिनिटांनंतर गॅसच्या मध्यम आचेवर टोमॅटोची प्युरी आपली भाजून झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालूयात. 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता. पाव चमचा गरम मसाला घालूया. आता गॅस याच कमी करून हे मसाले आपण 15 ते 20 सेकंद भाजून घेऊयात. जर तुम्हाला अंडा करीला लाल कट हवा असेल तर अर्धा टीस्पून बेडगी मिरची पावडर घाला. बेडगी मिरची पावडर घातल्यामुळे करी तिखट होणार नाही, पण कट सुरेख येईल. 15 ते 20 सेकंद आपले मसाले भाजून झाल्यानंतर इथे मी 3 वाटी उकळलेले पाणी घालत आहे. पळीने मिक्स करून घेऊया. अर्धा चमचा मीठ घालूया. मीठसुद्धा आपण मिक्स करून घेऊयात. मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसच्या मध्यम आचेवर याला खळखळून उकळी आणूयात. ग्रेव्हीला चांगली खळखळून उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण अंडी या पद्धतीने फोडूयात. अंडी फोडत असताना गॅसच्याच मध्यमच ठेवायची आहे, म्हणजे अंडी फोडली की ती करीमध्ये नीट सेट होतील. इथे मी 6 अंडी फोडून घालणार आहे. पहिलं अंडं फोडल्यानंतर बाजूला दुसरे अंडं फोडून टाकायचं आहे. हे बघा या पद्धतीने. शेवटचं अंडं मी मधोमध फोडून टाकत आहे. आता गॅसच्याच मध्यम ठेवून 10 ते 12 मिनिटे आपण शिजवून घेऊयात. अंडी थोडी करीमध्ये सेट झाल्यानंतर चमच्याच्या मदतीने स्पेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित शिजतील. हे बघा अंडी आपली ग्रेव्हीमध्ये छान सेट व्हायला लागलेली आहेत. 12 ते 15 मिनिटांनंतर अंडी आपली छान शिजलेली आहेत. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूयात. बघा झाली की नाही आपली कमी मेहनतीची झटपट अंडा करी तयार. तयार झालेली अंडा करी तुम्ही गरम गरम भाकरी, साधा किंवा जिरा राईससोबत खाऊ शकता. अशी अंडा करी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छान छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.